एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील खराडे भागामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई खेवलकर यांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। 3 महिलांसह 5 पुरुष रेव पार्टीमध्ये सहभागी होते। खराडे भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती। दारू, ड्रग्ज आणि हुक्का देखील या रेव पार्टीतून जप्त करण्यात आला। आणि धक्कादायक बाब म्हणजे खडसेंचे जावई या रेव पार्टीमध्ये त्यांचा समावेश होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। पार्टीमध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असल्याची बाब आता समोर आलेली आहे। तर पुण्यामधील उच्चभ्रू भागामध्ये अर्थात खराडी परिसरामध्ये एका घरामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती आणि या रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई खेवलकर यांचा देखील समावेश आहे। 3 महिलांसह 5 पुरुष या रेव पार्टीमध्ये सहभागी होते अशी माहिती आता समोर येते। तर पार्टीमध्ये खडसेंचे जावई देखील सहभागी होते अशी धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। पुणे पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, आता त्या राज्यातील मोठ्या महिला नेत्याच्या पतीचं नाव समोर आलेलं आहे। खडसेंचे जावई या हुक्का पार्टीमध्ये, या रेव पार्टीमध्ये सहभागी होते। नक्कीच, खरं तर धक्कादायक माहिती समजते। पुण्यातील खराडी परिसरामध्ये जी रेव पार्टी झाली होती यामध्ये ड्रग्सचा वापर झालेला आहे, हुक्क्याचा वापर झालेला आहे आणि दारूचा देखील वापर झालेला आहे। हे सगळं पोलिसांनी जप्त केलेलं आहे। राज्यातील मोठ्या नेत्याच्या नातेवाईक या पार्टीत असल्याचं समजत होतं आणि आता समजतंय की एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर असं त्या नाव आहे। हा जावई या पार्टीत पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतलं असल्याची देखील माहिती समजते। 3:30च्या आसपास रात्री पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे। 3 पुरुष आणि 5 महिलांचा या कारवाईमध्ये समावेश आहे। तर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ देखील यावेळी पोलिसांनी जप्त केलेला आहे। मात्र अद्याप अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांनी या संबंधित दिलेली नाहीये। मात्र आपल्याला माहिती समजते की खडसेंचे जावई प्रांजल खेलकरांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यांना देखील रात्री पोलिसांनी या कारवाईत ताब्यात घेतलंय। सागर, नक्कीच अजिंक्य, तुम्ही आपल्या सोबत राहाच। तर पुन्हा एकदा ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई खेवलकर यांचा देखील समावेश होता। प्रांजल खेवलकर असं खडसे यांच्या जावयाचं नाव आहे। 3 महिलांसह 5 पुरुष या रेव पार्टीमध्ये सहभागी होते। दरम्यान या सर्वांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय का अजिंक्य? कारण आता पुढील कारवाई नेमकी पोलिसांची कशी असेल? कारण यामध्ये एक मोठं नाव आता समोर आलेलं आहे। महिला आणि पुरुषांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी ज्या अंमल पदार्थांचं सेवन केलेलं आहे त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे। तर जो साठा मोठ्या प्रमाणात दारूचा, अंमली पदार्थांचा सापडलेला आहे तो देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे। हे नेमके अंमली पदार्थ त्यांनी आणले कुठून, यांची पार्टी कशा प्रकारे झाली, या सगळ्याच पोलीस जो आहे तो तपास करत आहेत। आणि पुन्हा एकदा पुण्यात अंमली पदार्थांचा विषय आता समोर येणार आहे। कारण की मोठ्या नेत्याचे नातेवाईक जे आहेत ते या रेव पार्टीत पोलिसांनी रात्री अटक केलेले आहेत। मध्यरात्री ही सगळी कारवाई झालेली आहे आणि आता याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जात आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि पुणे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढणार आहे। कारण की पुणे पोलिसांकडून दावा केला जातो की अंमली पदार्थ पुण्यात आता येत नाहीयेत किंवा पुण्यात अंमली पदार्थ सेवन केले जात नाहीत। मात्र वारंवार अशा घटना समोर आल्यानंतर अंमली पदार्थांचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय, असा एक प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे आता पोलिसांना या सगळ्या प्रकाराचा सखोल चौकशी करून शेवटपर्यंत याचा तपास करावा लागणार आहे की अंमली पदार्थ नेमके कुठून आले। कारण की एका मोठ्या नेत्याच्या नातेवाईक यामध्ये सापडलेले आहेत, खडसेंचे जावई यामध्ये सापडलेले आहेत आणि महिला देखील यामध्ये सापडलेल्या आहेत। त्या नेमके कोण आहेत याची देखील माहिती काही वेळात अगदी पोलीस देतील। मात्र धक्कादायक घटना आहे। मध्यरात्री ही सगळी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सागर, अजिंक्य, खराडीमध्ये एका घरामध्ये अर्थात हाऊस पार्टीच्या नावाखाली हा संपूर्ण प्रकार सुरू होता। एका घरामध्ये उच्चभ्रू भाग समजला जातो खराडी म्हणजे, आणि या परिसरामध्ये ही रेव पार्टी सुरू होती। पोलिसांना याची माहिती नेमकी कशी मिळाली आणि मध्यरात्री कितीच्या सुमारास हा संपूर्ण छापेमारीचा प्रकार पोलिसांनी घडवला आणि यामध्ये एकूण 3 महिला आणि 5 पुरुष यांना जरी ताब्यात घेतलेलं असलं तरी इतकेच लोक या पार्टीमध्ये सहभागी होते? सध्या जी माहिती भेटते ती खराडीमधील जो उच्चभ्रू भाग आहे हाऊस पार्टीच्या नावाखाली ही पार्टी सुरू होती आणि रेव पार्टी सुरू होती। पोलिसांना त्यांचे जे गुप्त खबरी असतात त्यांच्याकडून ही सगळी माहिती समजली आणि त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला आणि छापा टाकले त्यावेळेस ते सगळे लोक त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आले आणि त्यानंतर या पोलिसांनी या महिलांना आणि पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये आणखी संख्या वाढू शकते का, तर नक्कीच वाढू शकते। कारण की अंमली पदार्थ नेमके यांना पुरवले कुणी,
हे कोणाकोणाच्या संपर्कात होते का. आता तपास जसा जसा पुढे जाईल तसे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जातील. त्यांनी नेमके अंमली पदार्थ कोणाकडून आणले, त्या महिला कुठल्या आहेत किंवा ते 2 पुरुष आहेत त्यातल्या एका पुरुषाचं नाव समोर आलेलं आहे, खडसेंचे ते जावई आहेत, आणखी कोण आहे, काही आणखी राजकीय कनेक्शन यामध्ये निघतंय का ते देखील पोलिसांकडून पडताळलं जाईल. मात्र पोलिसांनी मध्यरात्री 3:30च्या दरम्यान ही सगळी कारवाई केल्यानंतर अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाहीये. उर्वरित जी लोक आहेत त्यांची देखील ओळख सांगितलेली नाहीये. त्यामुळे सस्पेन्स वाढला जातोय आणि आणखी काही राजकीय कनेक्शन यामधून समोर येत आहेत का, किंवा जे ड्रग्स जे या पार्टीमध्ये वापरले गेले किंवा हुक्का वापरला गेला किंवा एकूणच जे अंमली पदार्थ या पार्टीमध्ये वापरले गेले ते नेमके आणले कुठून, या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. सागर, नक्कीच अजिंक्य, मात्र पोलीस आता अधिकृतपणे काही माहिती देऊ शकतात का? एखादी पत्रकार परिषद पोलीस घेण्याची शक्यता आहे का? कारण एक मोठं राजकीय कनेक्शन या पार्टीमध्ये दिसून येत आहे. थेट खडसेंचे जावईच या पार्टीमध्ये सहभागी होते, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे इतरही राजकीय लोक किंवा राजकीय पक्षाशी व्यक्तीशी संबंधित लोक या पार्टीमध्ये असू शकतात का? कारण जे ताब्यात घेण्यात आलेले लोक आहेत त्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत. नक्कीच सागर, खरं तर रात्री 3:30च्या आसपास ही सगळी कारवाई केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना सगळी माहिती देणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते संपर्क केला असता फोन घेत नाहीयेत किंवा काही अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय की तपास सुरू आहे आणि तपासाचा पूर्ण तपास झाल्यानंतर यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. मात्र आता तपास सुरू असल्यामुळे अर्धवट माहिती देणं योग्य नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जाते. मात्र ते सांगितलं जाते की राजकीय कनेक्शन आहे, मोठ्या प्रमाणात दारूचा आणि अंमली पदार्थांचा साठा सापडलाय आणि हा साठा नेमका आणला कुठून, ते कशा प्रकारे हे सगळे पार्टीचं प्लॅन केला गेला होता, कशा प्रकारे पार्टी चालू होती, यात आणखी काही राजकीय कनेक्शन आहेत का, किंवा हे सगळं अंमली पदार्थांचा साठा नेमका पुण्यात उपलब्ध कुठून होते. कारण की वारंवार अंमली पदार्थांची प्रकरणं पुणे शहरातून समोर येत असतात. त्यामुळे मुळापर्यंत या प्रकरणाच्या पोलिसांना जाणं अपेक्षित आहे आणि पोलिसांकडून मध्यरात्रीपासून काम सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की पोलिसांना वारंवार संपर्क केला तरी अधिकृत ऑन द रेकॉर्ड माहिती द्यायला पोलीस अद्याप समोर येत नाहीयेत. नेमकं कारण असं सांगितलं जाते की तपास सुरू आहे, आपल्याला पाहावं लागेल. खरं तर आज पोलीस याबाबत माध्यमांना सगळी माहिती देत आहेत का, कारण की राजकीय कनेक्शन देखील असू शकतं. कारण की खडसेंचे जावई यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत पोलिसांनी, त्यांची देखील आता सगळी तपासणी सुरू आहे, वैद्यकीय तपासणी केली जाईल. कारण की कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, यांच्या टेस्ट देखील केल्या जातील, अंमली पदार्थांचे काही हे सापडत आहेत का यांच्या रक्तामध्ये ते देखील तपासलं जाईल. सगळ्याचा तपास सुरू आहे आणि तपासाअंती यामध्ये आणखी मोठे काही खुलासे होत आहेत का अंमली पदार्थांबाबत किंवा इतर काही राजकीय कनेक्शन समोर येत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सागर, मात्र पोलिसांनी अधिकृत अद्याप कुठलीच माहिती द्यायला पोलीस टाळाटाळ करत असल्याचं सध्या तरी दिसून येतं. नक्कीच अजिंक्य, यापूर्वीच्या रेव पार्ट्या जर आपण पाहिल्या तर पुणे परिसरात देखील अनेक रेव पार्ट्यांवर अशाच प्रकारे पोलिसांनी धाडी टाकलेल्या होत्या, छापे टाकलेले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींना अटक करण्यात आलेली होती. एक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा देखील जप्त करण्यात आलेला होता. मात्र अशा रेव पार्टींची माहिती पोलिसांना मिळणं स्वाभाविक असतं, त्यांचे अनेक गुप्तहेर असतात. मात्र एका छोट्या घरामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती. त्यामुळे पुण्यामध्ये अशा प्रकारे रेव पार्ट्यांचं प्रकरण किंवा रेव पार्ट्यांचा नवीन प्रकार समोर आलेला आहे का? कारण घरांमध्ये या पार्ट्या होऊ लागलेल्या आहेत आणि अनेक मोठे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये या रेव पार्ट्या सुरू असल्याचं दिसत आहे.